अखिल भारतीय किसान सभाच्या वतीने नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग विरोधी धरणे आंदोलन कोपरगाव तहसील कार्यालयासमोर आयोजित करण्यात आलेले होते। हा मार्ग म्हणजे विनाशाचा मार्ग आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने। हे पहा, आपल्या पूर्वजांनी जमिनी आपल्यासाठी ठेवल्या, त्या आपल्याला कसून खाण्यासाठी ठेवल्या। सरकारने 10 वर्ष झाली कोणती स्कीम आली की तुमची जमीन आम्हाला संपादन करायची। अहो, कोपरगाव तालुक्यातला पहिला नागपूर हायवे गेला, त्यांचा कोणता डेव्हलप झाला? त्या रस्त्याला 10 फूट खड्डे एवढे पडले का त्या खड्ड्यांना बुजवता आले नाही। कर्ज काढून घर बांधलेले, अजून आमच्या त्या घराचे सुद्धा कर्ज फिटलेले नाही। मग आमचे घर जाणार, उद्या पैसे देणार का नाही देणार याची काय गॅरंटी आहे का? गॅरंटी कोणालाच गॅरंटी। आज म्हणतील देऊ, उद्या म्हणतील ते बोलले आम्ही नव्हते ते काय मग त्यांच्याकडे जावर आपण कुडावर जाणार। एकरी किंमत असलेल्या जमिनीची अशी म्हणजे कवडीमोल भावाने आपल्याकडं हे आलेलं आहे। पण हे जे रेकॉर्ड आहे त्या रेकॉर्डवर कुठेही सही नाहीये, परंतु हे रेकॉर्ड जे आहे रेकॉर्ड आपण याच्यावरून वेबसाईटवरून काढून आणि आणलेलं आहे। तर कोकण ठाणचं जे आहे, कोकण ठाणचं कमीत कमी दर दिलेच नाही, फक्त जास्तीत जास्त दर दिले फक्त 26 लाख। जास्तीत कोकण ठाणचं 26 लाख डायरेक्ट दिले। पण मला वाटतं हे काहीतरी चुकीचं असावं, कारण इथं आप्पा आहेत बसलेले। आप्पाच्या काळात जरी हा रस्ता होता असेल तरी भाजप सरकारमध्ये अनेक आमदार आहेत, 288 आमदार आहेत एकूण। त्याच्यामध्ये भाजप सरकारचा आमदाराचा दोष आहे असं नाही, याच्यामध्ये हा फक्त 2 लोकांनी म्हणजे फडणवीस आणि गडकरी यांचा मोठा अट्टास आहे। यापूर्वी सुद्धा गडकरींनी हा प्रोजेक्ट घेतलेला होता, परंतु मध्ये त्यांना सत्ता मिळाली नाही, म्हणून तो परत या नवीन सत्ता मिळाली या रूपाने तो परत जिवंत केला आणि तो त्यांनी ध्यास घेतला का हा रस्ता पूर्ण करायचा। परंतु हा समृद्धी मार्ग नसून हा आमच्या बर्बादी आहे आणि हा आम्ही होऊ देणार नाही। यासाठी जेणे कोणत्याही प्रकारचं सामोरं जायची वेळ आली त्याला आम्ही सामोरं जाणार। त्यासाठी गोळ्या घेणं, तुरुंगात जाणे असे कोणत्याही प्रकार करायची वेळ आली तरी आम्ही आमचे बाधित शेतकऱ्यांसह आम्ही हा रस्ता होऊ देणार नाही आणि रस्ता होऊ देणार नाही। तुमचे 3 महिन्यापूर्वी इथं जंगलीदास आश्रममध्ये पहिली मीटिंग लावली आणि त्यांनी आमच्या बरोबर विरोध आहे हा विरोध त्यांनी दर्शवलेला आहे आणि त्या आमच्या बरोबर आहेत। या प्रश्नासंदर्भात त्या कुणी काही जरी म्हणलं तर या तालुक्यातले आमदार या प्रश्नावर आमच्या बरोबर आहेत। एवढी आम्हाला या नागपूर मुंबई समृद्धी मार्गाचे बाधित शेतकरी यांच्या भावना या निवेदनाद्वारे ज्या उपलब्ध केलेल्या आहेत त्या आम्ही आमच्यातर्फे मार्फत शासनाकडे आपल्या भावना आम्ही पोहोचवू। डी न्यूज वृत्त शैलेश शिंदे। तर याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले। खुश रहा आणि